तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे. अमरावतीत विद्यापीठ आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे कॅन्टीन सील. राज्यात FDA विभागाच्या कारवाईचा धडाका सुरू असून मुंबई उच्च न्यायालयाने FDA विभागाला सुनावल्यानंतर आता सरकारी आस्थापनांवर कारवाईला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे आजच मुंबईतील मंत्रालयाच्या कॅन्टीनची तुकाराम मुंढेंच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि त्यानंतर विधिमंडळातील कॅन्टीनची देखील तपासणी करण्यात आलेली आहे. दुसरीकडे आता आयुक्त तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार FDAने आपला मोर्चा विद्यापीठांकडे वळवल्याचं दिसून येत आहे. अमरावतीमधील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आज FDAने धाड टाकत कारवाई केलेली आहे. विद्यापीठ आणि येथील अभियांत्रिकी विद्यालयाच्या मुख्य कॅन्टीनमध्ये FDAने तपासणीसाठी धाड टाकली असता उपाहारगृहात प्रचंड अस्वच्छता आणि अधिकृत परवानगीशिवाय हे उपाहारगृह सुरू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यानंतर येथील कॅन्टीन सील करण्यात आलेली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आणि सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी ही कारवाई केलेली आहे. अमरावती विद्यापीठाचे कॅन्टीन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची कॅन्टीन पूर्णपणे बेकायदेशीर आणि विनापरवाना असल्याने तातडीची कारवाई करत दोन्ही उपाहारगृहांना विभागाकडून टाळे ठोकण्यात आलेले आहे. दरम्यान या कॅन्टीनमधील अस्वच्छता विनापरवानाच्या अनुषंगाने कारवाईबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात FDAकडून पत्र पाठवण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती.